हा प्रश्न मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरवर सीईटी 2019, सीईटी 2020 आणि सीईटी 2022 ला विचारलाय. ए प्रोटॉन मूव्हिंग इन परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड possesses energy E. The magnetic field is increased 4 times, but the proton is constrained to move in the path of same radius. The kinetic energy will increase. Option A 2 times, B 16 times, C 8 times and D 4 times. तर आपल्याला काय दिले बघा, तर कायनेटिक एनर्जी त्याचा जो फॉर्म्युला असतो तो Q स्क्वेअर B स्क्वेअर R स्क्वेअर डिवायडेड बाय 2m. आता इथे आपल्याला चार्ज प्रोटॉन दिलेला आहे आणि त्याची जी कायनेटिक एनर्जी आहे त्याला आपण E असं म्हणू. बाकी सगळ्या क्वांटिटी सेम ठेवलेल्या आहेत, पण फील्ड ही जी काही आहे इनिशियल फील्डच्या ती 4 टाइम्स झालेली आहे आणि त्यावेळी आपल्याला त्याची कायनेटिक एनर्जी काढायची आहे. मग जर Q, R, मास हे सगळं जर कॉन्स्टंट असेल तर कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी B स्क्वेअर, म्हणजे फील्डच्या स्क्वेअरच्या कायनेटिक एनर्जी डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलते. मग आता बघा, मग E2 जे काढायचं त्याला नेहमी न्यूमरेटरला ठेवायचं. फायनल कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय इनिशियल कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू फायनल फील्डचा स्क्वेअर डिवायडेड बाय इनिशियल फील्डचा स्क्वेअर. पण फायनल फील्ड ही जी काही B2 आहे ही 4 टाइम्स B1 दिलेली आहे. मग याची व्हॅल्यू B2 बरोबर 4 टाइम्स B1 आणि त्याचा स्क्वेअर जर केला तर B1 स्क्वेअर काय झाले, कॅन्सल झाले आणि E2 बाय E1 आला 16, म्हणजे E2 दॅट इज इक्वल टू 16 टाइम्स E1 की जो करेक्ट ऑप्शन B आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, हा रिपीटेडली असते. जर 2 टाइम्स फील्ड झाली असती ना तर 4 टाइम्स कायनेटिक एनर्जी घ्यायची. 3 टाइम्स दिली असती ना तर 9 टाइम्स, 4 टाइम्स दिले म्हणून 16 टाइम्स, 5 टाइम्स असेल ना तर 25 टाइम्स. एवढा शॉर्टकट लक्षात ठेवा आणि एका सेकंदात उत्तर काढा. शॉर्ट व्हिडिओ जर आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.